नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक रिव्हिजन सिरीजचा समाजशास्त्र घटकामधला हा पार्ट 2 असणार आहे. याआधी आपण पार्ट 1 टाकला होता, तो तुम्ही नक्कीच बघा. त्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण जी एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे ती तिथे दिलेली आहे. तर पार्ट 1मध्ये आपण जे महत्त्वाचे जगातील समाजशास्त्रज्ञ आहेत व बेसिक जी मूलभूत माहिती आहे समाजशास्त्राविषयी ते आपण तिथे बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय समाजशास्त्राविषयी माहिती बघणार आहोत आणि इतर राहिलेली जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर भारतामध्ये समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय भारतामध्ये ब्रिटनमधून आलेले आहेत. तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो की भारतामध्ये समाजशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र हे कोणत्या देशातून घेतले आहेत किंवा आलेले आहेत, तर आपल्याला ब्रिटन हे उत्तर द्यायचं आहे. तर भारतामध्ये GS गुर्वे असतील, RK मुखर्जी असतील, DP मुखर्जी, BN सील, BK सरकार, MS श्रीनिवास, AR देसाई, इरावती कर्वे, AC दुबे इत्यादी महत्त्वाचे भारतातील समाजशास्त्रज्ञ आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे घुर्ये असतील आणि इरावती कर्वे, यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात, हे महत्त्वाचे आहेत. तर सर्वप्रथम आपण डॉक्टर GS घुर्ये यांच्याबद्दल बघणार आहोत. यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणतात, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉक्टर GS घुर्ये यांना म्हणतात. त्यांनी 1952मध्ये इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली आहे. सोशिओलॉजिकल बुलेटिन नियतकालिक त्यांनी सुरुवात केली होती याची. त्यांना भारतीय जमातीचे अभ्यासक आणि भारतीय जातीव्यवस्था आणि नातेसंबंध यांचा अभ्यास करणारे तत्ववेत्ते असे म्हटले जाते. त्यांनी महाराष्ट्रातील महादेव कोळी जातीचा स्वतंत्र अभ्यास केला होता आणि कास्ट अँड रेस इन इंडिया हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. इत्यादी जी माहिती आहे तुम्हाला GS घुर्ये यांच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर डॉक्टर MN श्रीनिवास आहेत. यांचं संपूर्ण नाव मैसूर नरसिंहार श्रीनिवास आहे. ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण, पाश्चिमात्यकरण आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पनावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. श्रीनिवास यांनी प्रभावी जात संकल्पना मांडली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीची मालकी, संख्याबळ, पाश्चिमात्य शिक्षण, स्थानिक श्रेणी, आर्थिक राजकीय सत्तेचा उपयोग, उच्च व्यावसायिकता इत्यादी इतर संकल्पना श्रीनिवास यांनी मांडलेल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर इरावती कर्वे आहेत. यांचा जन्म म्यानमारमध्ये झाला होता आणि महर्षी ढोंडो केशव कर्वे यांच्या त्या सूनबाई होत्या त्या महर्षी ढोंडो केशव कर्वेच्या. त्यांनी 80पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले आहेत. समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि मराठी साहित्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. किनशिप ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांनी 1953मध्ये लिहिला आहे आणि त्यामध्ये त्यांनी नातेसंबंधाची संकल्पना मांडली होती आणि सोबतच सामाजिक सांस्कृतिक संकल्पना इरावती कर्वे यांनी दिलेली होती. यामध्ये किनशिप ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया हा ग्रंथ त्यांचं लक्षात ठेवायचा आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. त्यानंतर काही मूलभूत संकल्पना आहेत. पहिलं म्हणजे समाज आहे. समाज म्हणजे एक सामूहिक जीवन असते. त्यामध्ये सामाजिक बांधिलकीची व्यवस्था असते. मॅक आयवडे यांच्या मते समाज म्हणजे सामर्थ्य असते. भिन्नता हा सशक्त समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी दिसेल. हा एक समाजाचा महत्त्वाचा घटक इथे मानला गेला आहे. त्यानंतर समुदाय आहे. समुदाय म्हणजे एक प्रादेशिक स्वरूप आहे. कुठलाही समुदाय एका प्रादेशिक क्षेत्रामध्ये राहत असतो, त्यामुळे त्याला प्रादेशिक स्वरूप प्राप्त होते. विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या व आपलेपणाची भावना असणाऱ्या लोकांना समुदाय असे म्हटले जाते. त्यानंतर सामाजिक समूह आहे. याचे 2 प्रकार पडतात. अंतसमूह असेल, बहिर्समूह असेल. त्यामध्ये ऐच्छिक समूह असेल आणि अनैच्छिक समूह असेल. ऐच्छिक समूहामध्ये राजकीय पक्ष असतील, ट्रेड युनियन असतील किंवा युवा संस्था असतील यांचा समावेश होतो. आणि अनैच्छिक समूहामध्ये कुटुंब असेल, जात असेल, वंश असेल यांचा समावेश होतो. अनैच्छिक समूहामध्ये आपल्याला चॉईस करता येत नाही. कुटुंबामध्ये आपण जन्माला येतो तर ते अनैच्छिक असतात. जात हे आपली अनैच्छिक असते आणि वंश पण आपला अनैच्छिक असतो. परंतु कुठल्या राजकीय पक्षामध्ये आपल्याला जायचं आहे, कुठल्या ट्रेड युनियनला जॉईन करायचं आहे, कुठल्या युवा संस्थाला आपल्याला जॉईन करायचं आहे, हे आपल्या इच्छेनुसार असते. त्यामुळे ते ऐच्छिक समूह म्हटले जातात. त्यानंतर जॉर्ज सिमेल आहेत. यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. समूहातील आंतरक्रियेच्या प्रक्रियेला महत्त्व देणारे जॉर्ज सिमेल हे पहिले जर्मन शास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर परत समूहाचे 2 पार्ट पडतात. त्यामध्ये लहान समूह असेल किंवा मोठा समूह असेल. लहान समूहामध्ये अनौपचारिक आणि आकृतिबंध नसलेला समूह आहे. यामध्ये व्यक्तिगत आंतरक्रियेचा समावेश असतो. उदाहरणार्थ आपण जोडी असेल, त्रिकूट असेल, कुटुंब असेल आणि नातेसंबंध इत्यादी लहान समूहामध्ये मोडतात. मोठा समूह हा औपचारिक असतो किंवा आंतरक्रियावर आधारित असतो.
यामध्ये औपचारिक आणि आंतरकृती बंद असलेला असतो. याचे उदाहरण म्हणजे राष्ट्र विद्यापीठ असेल, राज्य असेल, वंश असेल इत्यादी. त्यानंतर प्राथमिक समूह आहे. कुले यांनी सोशल ऑर्गनायझेशन हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्यामध्ये प्राथमिक समूह या संज्ञेचा वापर केला होता. 1909मध्ये प्राथमिक समूह ही संज्ञा प्रथम त्यांनी वापरली होती. याचे उदाहरण म्हणजे कुटुंब असेल, मित्रपरिवार असेल, शेजारील गाव असतील इत्यादी आपण प्राथमिक समूहाचे उदाहरण बघू शकतो. त्यानंतर संदर्भ समूह आहे. याची व्याख्या रॉबर्ट मर्टन यांनी संदर्भ समूह ही संकल्पना मांडली होती. त्यानंतर एक मूलभूत संकल्पना म्हणजे सामाजिक दर्जा आहे. त्यामध्ये समाजामध्ये व्यक्तीची स्वतःची ओळख म्हणजे सामाजिक दर्जा होय, आपण असं त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये राल्फ लिंटन यांनी सामाजिक दर्जाचे 2 भाग केले होते. त्यामध्ये अर्जित दर्जा असेल आणि अर्पित दर्जा असेल. याबद्दलची माहिती आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. त्यानंतर इथे महत्त्वाचे 2 पॉईंट दिले आहेत. अरिस्टॉटलच्या मते माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि मॅक आयवर यांच्या मते परिसर आणि समुदाय भाव हे समुदायाचे पायाभूत घटक आहेत. हे 2 बाब आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर अर्जित दर्जा आणि अर्पित दर्जा यांचा अर्थ काय होतो? अर्जित दर्जा म्हणजे हा स्वतःच्या योग्यता किंवा प्रयत्नांनी मिळवतात. व्यक्तीच्या बुद्धिमत्ता, कौशल्य, महत्त्वाकांक्षा, योग्यता, प्रयत्न यांच्यावर हे आधारित असतो. आधुनिक समाजामध्ये याला अधिक महत्त्व मानले जाते. अर्पित दर्जा हा जन्मावर आधारित असतो. त्यामध्ये व्यक्तीची शारीरिक घटक असेल, त्यामध्ये वय, लिंग, नातेसंबंध यांच्याशी संबंधित असतो. यामध्ये गतिशीलतेचा अभाव असतो आणि आधुनिक समाजामध्ये याला अधिक महत्त्व देता येत नाही. तर अर्जित दर्जा आणि अर्पित दर्जा यामधील तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सामाजिक संस्था आहेत. याच्या 2 व्याख्या आहेत. हार्टन आणि हंट यांनी समाजाच्या मूलभूत गरजा ज्या नियम आणि प्रक्रियेच्या मार्फत राबवल्या जातात अशा सहसंबंधांना सामाजिक संस्था म्हणतात अशी व्याख्या केली होती. यामध्ये तुम्हाला नियम आणि प्रक्रिया हे 2 कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. हार्टन आणि हंट्सने नियम आणि प्रक्रिया. त्यानंतर एस बोगार्ट्स यांनी समाजामध्ये व्यक्तींच्या गरजा भागवणाऱ्या सुनिश्चित पद्धतीस सामाजिक संस्था असे म्हटले आहे. यामुळे तुम्ही व्यक्तींच्या गरजा भागवणाऱ्या पद्धतीस इथं कीवर्ड लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर सामाजिक संस्थांमध्ये कुटुंब, विवाह, धर्म, राज्य, कायदा, अर्थव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे इत्यादींचा समावेश होतो. यामुळे तुम्हाला कुटुंब आणि विवाह यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. हे महत्त्वाचे आहेत. तर प्रथम आपण कुटुंबे बघणार आहोत. कुटुंब ही समाजातील सर्वात सूक्ष्म स्वरूपाची संस्था आहे. लैंगिक संबंधावर आधारित मुलांचे संगोपन असेल किंवा पालनपोषण असेल याला आपण कुटुंब म्हणतो. अशी जी व्याख्या आहे ती मॅक आयवर यांनी केली होती. त्यानंतर बर्जेस आणि लॉक यांनी विवाह हे रक्तसंबंध अथवा दत्तक विधानाच्या संबंधातून एकमेकांशी बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे कुटुंब होय अशी व्याख्या बर्जेस व लॉक यांनी केली होती. या दोन्ही व्याख्या तुम्हाला 2 ते 3दा डोळ्याखालून घेऊन जायचे आहेत, जेणेकरून यावर प्रश्न आला तर आपण त्यावर टिक करू शकू. त्यानंतर कुटुंबाचे 2 प्रकार पडतात. एक असेल संयुक्त कुटुंब, एक असेल विभक्त कुटुंब. संयुक्त कुटुंब म्हणजे एकाच छताखाली राहणारे, वास्तव करणारे 2 किंवा जास्त पिढ्या. आणि विभक्त कुटुंब म्हणजे पालक आणि मुले अशा फक्त 2च पिढ्या एका कुटुंबामध्ये असतात. त्याला विभक्त कुटुंब म्हणतात. त्यानंतर किबुत्झ पद्धती आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर याची सुरुवात इस्रायलमध्ये झाली होती. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. किबुत्झ पद्धतीची सुरुवात इस्रायलमध्ये झाली होती. त्यानंतर यामध्ये विभक्त कुटुंबाचे आर्थिक सहकार्य आणि एकत्र निवास ही वैशिष्ट्ये या पद्धतीमध्ये आढळत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विवाह आहे. 2 किंवा अधिक व्यक्तींचा एकत्रित येऊन कुटुंब स्थापन करण्यासाठी समाजाची मान्यता म्हणजे विवाह होय. ही व्याख्या हार्टन आणि हंट यांनी केली होती. विवाहाचे 4 प्रकार पडतात. एक विवाही पद्धत असेल, बहुविवाही पद्धत असेल, अंतर्गत असेल किंवा बहिर्गत असेल, अशी 4 पद्धती आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत विवाहाच्या. त्यानंतर काही समाज सुधारणेच्या चळवळी आहेत. ह्या पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आर्य महिला समाज यांची स्थापना पंडित रमाईबाई यांनी केली होती. इंडियन वुमन असोसिएशन हे मद्रास मॅर्गारेटा यांनी केली होती. अखिल भारतीय महिला कॉन्फरन्स हे 1826मध्ये भरली होती. ॲनी बेझंट यांनी होम रूलची स्थापना केली होती 1916मध्ये. त्यानंतर स्त्री विचारवंती संघटनेची स्थापना सावित्रीबाई जोशी यांनी केली होती. इथे तुम्ही करेक्शन करून घ्या. सावित्रीबाई जोशी यांनी स्त्री विचारवंती संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर ब्रह्मो समाजची स्थापना राजा मोहनराव यांनी केली होती. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तळखडकर. सत्यशोधक समाज महात्मा फुलेजी. हरिजन सेवक संघ महात्मा गांधी.
सेवा सदनची स्थापना बेहराम मलबारीजी, धर्मसभेची स्थापना राधाकांत देब, वहाबी चळवळ असेल सैयद वलीउल्ला असेल, आणि सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट EVR रामास्वामी पेरियार यांनी केली होती. तर इत्यादी तुम्हाला महत्त्वाचे हे लक्षात ठेवायचे आहेत. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मागच्या महिन्यामध्ये जे ग्रामसेवकची परीक्षा झाली होती त्यामध्ये पंडिता रमाबाई यांच्यावर प्रश्न आला होता आणि सोबतच रमाबाई रानडे यांच्यावर पण प्रश्न आला होता. तर यावेळेस तुम्हाला यांच्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर काही महत्त्वाचे कायदे आहेत. एज ऑफ कन्सेंट ॲट मॅरेज ॲक्ट 1891 पारित केला होता. सतीबंदी कायदा 1829, इंडियन स्लेव्हरी कायदा 1843, 1850 कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा केला होता. विधवा पुनर्विवाह कायदा 1856, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध कायदा 1870, स्पेशल मॅरेज कायदा 1872, बालविवाह विरोधी कायदा 1929 आणि 1955 अनटचॅबिलिटी कायदा केला होता. तर हे पण कायदे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यांचे वर्ष तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.